नमस्कार मित्रांनो, जागर महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या आहोत मानवत तहसील कार्यालयाच्या समोर. एक उपोषणकर्ते आहेत. त्यांनी उपोषण नेमकं कशासाठी सुरू केलं आहे आणि का सुरू केलं आहे याविषयी माहिती घेऊया आणि सर्वात सुरुवातीला आपण त्यांचा परिचय घेऊया. आपलं नाव काय? माझं नाव संतोष जनार्दन वावळे आहे. मी वजूर खुर्द तालुका मानवत या गावचा रहिवासी आहे. या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या वतीनं आम्ही आमच्या 2 शेतामध्ये आम्हाला 2 गटामध्ये शेतजमीन आहे आणि दोन्ही शेतजमिनीमधले दोन्ही गटामधले आमचे रस्ते अडवण्यात आलेले आहेत. माननीय उपविभागीय अधिकारी यांचा आदेश, डिसेंबरचा आदेश, आज 3 ते 4 महिने झालं त्यांच्या आदेशाचं सुद्धा तहसील कार्यालय पालन करीत नाही. दुसरी गोष्ट, जानेवारीपासून दुसऱ्या गटातला आमचा शेतरस्ता बंद केलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत खुला होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी उपोषण आम्ही करत आहोत. आपलं जे उपोषण आहे ते उपोषण आमरण आहे का चक्री आहे किंवा इतर प्रकारचं आहे, म्हणजे त्याप्रमाणे सुद्धा थोडी माहिती देऊ शकता का? या ठिकाणी उपोषण आम्ही आमरण उपोषणच करत आहोत. म्हणजे शेतात जाण्यासाठी जो रस्ता असतो तो रस्ता खुला न झाल्यामुळे येथील जे शेतकरी आहेत त्यांचे अतिशय असे नुकसान होऊ शकते, म्हणून ते आमरण उपोषण करत आहेत अशी आपल्याला माहिती मिळत आहे सदरील शेतकऱ्यांकडून. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी मानवतून कपिल शिंदे.